गुरुवार दिनांक 30/1/2025 रोजी सकाळी 11 वाजेपासून ऑल इंडिया SC/ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन मध्य रेल्वेचे बहादूर भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जयघोष करत DRM GRP GM ऑफिस मुंबई CSMT कडे मोर्चाने रॅली काढून बीके खोया मुर्दाबाद, बीके खोया हटाव, असोसिएशन बचाव, बीके खोया होश में आओ, भ्रष्ट बीके खोया हाय हाय, खोया दादागिरी नहीं चलेगी अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दानानून टाकला। का पत्ता कड़वा है, बीके खोया भड़वा है, ऑल इंडिया SC/ST रेलवे एम्प्लॉईज असोसिएशन जिंदाबाद, ऑल इंडिया SC/ST रेलवे एम्प्लॉईज असोसिएशन जिंदाबाद। अरे बीके खोयाचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, अरे बीके खोयाचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, अरे बीके खोयाचं करायचं काय, खाली डोकं वर पाय। बीम का पत्ता कड़वा है, बीके खोया भड़वा है, अरे बीम का पत्ता कड़वा है, बीके खोया भड़वा है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ये सो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ये सो, छत्रपती शिवाजी महाराजांचा ये सो, छत्रपती शिवाजी महाराजांचा ये सो। पूर्ण मागचं घ्या तुषार, मागचं घेऊन या। या प्रसंगी वर्षाताई गायकवाड खासदार मुंबई यांनी मोर्चाला संबोधित करून सहकार्याचं आश्वासन दिलं। मी तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाला संसदेमध्ये वाचा फोडेल असे उद्गार त्यांनी या प्रसंगी मांडले। पण ताई काय झालं माहिती का, इथे बीके खोया नावाची एक जी व्यक्ती आलेली इथे पक्षाचे बहादूर भीम सैनिक आहे। 2000 पासून एका व्यक्तीला अत्यावश्यक कपट नीतीने बाहेर काढले गेलेले आहे आणि हे जे भीम सैनिक आहेत संपूर्ण रोज त्यांचा आहे। आणि आज त्यांनी वर्चस्व असं केलेलं आहे जे संस्थेचा बायलाज आहे ह्या बायलाजला त्यांनी तिलांजली दिली आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे महान विचार समता स्वातंत्र्य बंधुत्व सामाजिक न्याय यांना सुद्धा तिलांजली देऊन या सर्व भीमसैनिकांवर अन्याय करण्यात आलेला आहे त्याच्या आतापर्यंत आणि मनमानी करून अधिकारी नाही तो अध्यक्ष आहे। नंतर PCPO साहेबांनी निवेदन घेऊन बोलवलं। तिथं मधुकर जाधव, TV वाघमारे, RC रावत, हेमंतजी जाधव, VS सावलकर, मिलिंद देहाडे, हेमंत गांधले, शैलेंद्र पंडित, अन्य काही पदाधिकारी PCPOला निवेदन देऊन बीके खोयाचे काळे कारनामे कसे आहेत, झोनल कमिटी डिसॉल्व कशी केली, मुंबई मंडल चुनावमध्ये धांदली फॉर्म इनव्हॅलिड कसं केलं, अडॉक कमिटी देण्याचे षडयंत्र, हा खोया कसा भ्रष्टाचारी आहे, रेल्वे सेवानिवृत्त झालेला नाही याला रेल्वेनं अनिवार्य सेवानिवृत्त केलं आहे, भ्रष्टाचारामुळे त्याला नोकरीतून बडतर्फ करण्यात आलंय, त्यांच्या संघटनेतील सवलती काढून टाकाव्यात, असोसिएशन 15 वर्षात इनफॉर्मल मीटिंग ZDC मीटिंग झाली नाही। अशा प्रकारे PCPO साहेबांनी निवेदन स्वीकारून आमच्या असोसिएशनच्या प्रलंबित समस्या ऐकून त्यांनी संबोधित केलं। मधुकर जाधव, RC रावत, मिलिंद देहाडे, हेमंत जाधव, TV वाघमारे, भीमराव रणधीर, विश्वजित कीर्तिकर, संजय तपासे, माजी झोनल अध्यक्ष विद्याधर वाघमारे, NK सोनवणे यांनी मोर्चा तथा धरणाला संबोधित केला। बीके खोयाने भारतीय संविधान तसंच असोसिएशनचे बायोलॉजी पायमल्ली करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महान विचार समता स्वातंत्र्य बंधुत्व एवं सामाजिक न्याय या विषयांना तिलांजली देऊन हिटलरशाही कपट नीतीनं कट्टर भीमसैनिकांना फितूर करून एकमेकांना विरोधी लढवून असोसिएशनमधून बाहेर काढलं। त्यांची मेंबरशिप रद्द करण्याचं कुटील कारस्थान करून असोसिएशन कमकुवत करून 25 वर्ष मागे नेण्याचं काम खोया यांनी केलंय। संघटनेची पैशाची उधळण करून 15 वर्षात कोणताही हिशोब दिला नाहीये। रेल्वेचं खाजगीकरण होत आहे। रेल्वेतील अप्रेंटिस मुलांना रेल्वे सेवेत भरती करत नाही।
जुनी पेन्शन बहाल करावी त्यावर एकही प्रशासन विरुद्ध आंदोलन नाही। यालाही बीके खोयात जबाबदार आहे म्हणून इतक्या मोठ्या संख्येनं असोसिएशनचे पदाधिकारी तसंच सदस्य उपस्थित होते। या धरणा मोर्चामध्ये असोसिएशनचे सर्व स्वाभिमानी कट्टर पदाधिकारी सर्व मुंबई झोनमधून मुंबई, सोलापूर, नागपूर, पुणे, भुसावळ, माटुंगा, परेल, मनमाड, नाशिक रोड, भायखळा, कल्याण, वाडी, गुलबर्गा, नगर, सांगपाडा, वर्कशॉप आदी मुंबई झोनमधून असंख्य पदाधिकारी तसंच सदस्य 400 ते 450च्या संख्येने उपस्थित होते। या ऐतिहासिक मोर्चाचे नेतृत्व मुंबई झोनल असोसिएशनचे झोनल अध्यक्ष तथा कार्याध्यक्ष मधुकर जाधव, झोनल सचिव टीव्ही वाघमारे, झोनल अतिरिक्त सचिव RC रावत यांनी केला। सूत्रसंचालन झोनल माजी उपाध्यक्ष मिलिंद देहाडे यांनी केला, तर आभार प्रदर्शन झोनल मेंबर VS सावलकर यांनी केला। चलाने के लिए जो प्रजा को जो ताकत सुविधा बहाल की हुई है उसको बाजू में रखकर ये अपनी मनमानी कर रहे हैं। ये मनमानी के विरोध में हमारा ये प्रदर्शन है। ये मनमानी दिल्ली से लेके सेंट्रल रेलवे तक ये मनमानी खत्म होनी चाहिए, ये हमारी स्पष्ट भूमिका है। हमारे समाज के लोगों को जो भीम सैनिक अपना तन मन धन देकर इस संगठन में काम करते हैं, उनको जो कट्टर भीम सैनिक है उनको बाजू में किया जाता है, जो सिर्फ चमचेगिरी करते हैं उनको साथ में रखा जाता है। तो ये हम बर्दाश्त नहीं करेंगे, ना पहले किया है। बाबा साहब ने पहले ही कहा है कि 100 दिन बकरी बन के जीने से अच्छा है तो एक दिन शेर बन के जियो। तो हम उसी राह पे चलने की कोशिश कर रहे हैं और संगठन को ये पूरी तरह से तस नस कर रहा है। बाकी संगठन ताकत से बढ़ रही है इनकी वजह से, और हमारी संगठन पीछे गिर रही है। इस वजह से हमारे समस्या जो है हमारे SC ST बंधुओं की, भाइयों की, जो हम DRM जी के पास लेके जाते हैं, JM जी के पास लेके जाते हैं, उनके बारे में हमारी कोई चर्चा नहीं हो रही है। सिर्फ एक ही काम हो रहा है, इसको पकड़ो, इसको निकालो, इसको पकड़ो, उसको निकालो, जिसने दिया उसको ले लो, जिसने नहीं दिया उसको निकालो। यही काम हमारे यहाँ हो रहा है। वो अध्यक्ष जी के नाते है BK भैया जी, ये हम बर्दाश्त नहीं करेंगे। फोन किया, पुणे वाले देखो क्या क्या बात कर रहे हैं, बोले दे दो उनको आंसर दे दो। या माणसाजवळ उत्तरच नव्हतं असला मानव आज इतकी वर्ष आपल्या संघटनेचं नेतृत्व करतोय, हीच मोठी खेदाची आणि लाजिरवाणी गोष्ट आहे। त्यासाठी या खोयाचा मी जाणून बुजून निषेध करतोय, आपणही निषेध करतोय। आणि या माणसाचं परत तोंडात मी कधी नाव घेणार नाही। असला हरामखोर माणूस आपल्या संघटनेत नकोय, त्याला आत्ताच्या आता इथंच गाडून टाका। या पुणे डिव्हिजनने पहिल्यापासून असल्या माणसाचा विरोध करत आले। पहिल्या दिवसापासून आम्हाला याची माहीत होतं की हा कुठल्या कारणाने रेल्वेतून याला हकलून दिलं, परंतु दिल्लीच्या मेहरबानीने त्याला बिहारमध्ये कन्वर्ट केलं, त्याला कंपल्सरी रिटर्नमध्ये कन्वर्ट केलं। असला घाणेरडा माणूस आपलं नेतृत्व करतं दिल्लीच्या आशीर्वादाने। तेव्हा दिल्लीचे पाय पुसायचे, दिल्लीच्या चपल्या काटायच्या आणि या संघटनेत मोठ्या पदावर राहायचं, एवढा ज्याशिवाय याला काहीही येत नव्हतं आणि येणार पण नाही इथून पुढे। असल्या माणसाबद्दल तुम्ही मोर्चा काढला, खरंच भीमसैनिकांचं मी खरंच स्वागत करतो। मध्यंतरी पुणे डिव्हिजनचा हिशोब देताना मी स्वतः 1 लाख रुपये त्या माणसाला कोटा दिला होता, परंतु हा कोटा त्यांनी वैयक्तिक अकाउंटवर जमा करून घेतला आहे। आणि मला माहीत होतं की हा काहीतरी घोळ करणार, म्हणून या सगळ्या बँकेचे व्यवहार, सगळ्या स्लिप्स, सगळे चेक मी माझ्याजवळ ठेवले होते। ज्यावेळी इलेक्शन झालं त्यावेळेस मला वाटतं मधुकर जाधव, अजून हेमंत जाधव हे सुद्धा साक्षीला होते आणि यांनी सरळ सांगितलं की आम्हाला पैसे मिळालेलेच नाही। ज्यावेळी आम्ही प्रूफ दाखवलं त्यावेळी याचं उघडं पितळ तिथं उघडं पडलं। असला घाणेरडा माणूस आज संघटनेत काम करतोय, खरं तर तुम्हाला आम्हाला शर्मेची बाब आहे। आज आपण या ठिकाणी जे जमा झालात आणि खरंच या माणसाला आत्ताच्या आत्ता या संघटनेतून काढावं। खोया हटाव असोसिएशन बचाव धरणा मोर्चा यशस्वी करण्यासाठी हेमंत गांधले, अशोक सुरवाडे, भाऊसाहेब गाडे, आकाश खरात, अक्षय बोर्डे, गिरीश खरात, तुषार बोर्डे, सुचित्रा गांगुडे, अविनाश कटारे, समीर साळवे, सुनील ठेंगे, शशिकांत बर्वे, नितीन वानखेडे, PC मीना, संजय शिंदे, सागर गरुड, वाल्मिक देहाडे, संजय तपासे, दिनेश कांबळे, विनोद घोडेराव, लंकेश बोरकर, मयूर भोसले, दिनकर चिकाटे, मुकेश भासने, संदेश पोहरकर, शिरोळे आदींनी परिश्रम घेतले। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।